मागील एपिसोडमध्ये आपण वैदिक काळाची माहिती घेत होतो. तर आपण पाहिलं की ऋग्वेदामध्ये प्राचीन अशा प्रकारचा वाङ्मय ग्रंथ असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला वैदिक काळाची माहिती आढळून येते. म्हणूनच यास ऋग्वैदिक काळ असे देखील म्हणतात. आणि हा जो काळ आहे तर तो फार मोठ्या प्रकारात असल्यामुळे आपण त्याचे 2 भाग केले आहेत, पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. तर पूर्व वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 होय. तसेच उत्तर वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 होय. तर या वैदिक पूर्व काळामध्ये जी काही संस्कृती होती तिच्यामध्ये आणि उत्तर वैदिक काळातील संस्कृतीमध्ये थोडाफार आपल्याला फरक आढळून येतो. तसेच या ठिकाणची सभ्यता, या ठिकाणचं वातावरण आणि जो व्यापलेला भूभाग आहे त्यात देखील आपला थोडासा वेगळेपणा आढळून येतो. तर मग आता आपण पाहूया की हे जे आर्यव्रत का म्हणायचं किंवा आर्य हा शब्द काय आहे. तर आर्य हा शब्द एक भाषा सूचक शब्द आहे. तर आर्याचा अर्थ पाहूया. आर्य म्हणजे हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ श्रेष्ठ, उत्तम. जे लोक स्वतःला श्रेष्ठ मानत होते व वैदिक धर्म आणि नीतिनियमानुसार जीवन जगत असे त्यांनाच या ठिकाणी आर्य असे संबोधले जात असे. फक्त या व्यतिरिक्त जी व्यक्ती वेदाविरुद्ध जीवन व्यतीत करत व ब्रह्म यांना न मानता इतर शक्तींना ते महत्त्व देत त्यांना ते अनार्य म्हणत. म्हणजेच आर्य ही काही जात नाही आहे, तर ते एक विशेष अशा प्रकारची विचारधारा मानणारा एक समूहात राहणारे व्यक्ती होत. मग ती कोणत्याही रंगाची किंवा कोणत्याही वर्णाचे असोत. थोडक्यात आर्य शब्दाचा वापर महाकुल, सभ्य, सज्जन, साधू अशा प्रकारे वापरला जात असे. तर सायणाचार्य यांनी देखील आपल्या ऋग्भाष्यामध्ये आर्य याचा अर्थ विज्ञ, यज्ञाचे अनुष्ठाता, विद्वान, आदरणीय इत्यादी श्रेष्ठ कर्मयुक्त होय असे म्हटले आहे. तर वैदिक काळालाच आर्यवृत्त देखील म्हटले जातात. तर या ऋग्वेदामध्ये आर्याचे निवासस्थान यालाच सप्तसिंधू प्रदेश देखील म्हटले जाते. तर याचा उल्लेख नदी सूक्तमध्ये 10/75 आपल्याला आढळून येतो. म्हणजे आर्य निवासात मुख्य वाहणाऱ्या नद्याचा जो काही उल्लेख आढळतो तर त्या काळातील त्या नद्यांची नावे, सध्याच्या म्हणजे वर्तमान काळातील नद्यांची नावे हे म्हणजे नावामध्ये बदल असल्यामुळे आता या ठिकाणी हा मोठा म्हणजे लांबत जाईल. म्हणून मी थोडक्यामध्ये सांगते की आपण पुढच्या भागामध्ये की हे आर्य कुठून आले, त्यांच्याबद्दलचा मतप्रवाह काय आहे आणि ते कोणकोणत्या नद्याच्या काठी त्यांनी वस्ती झाली आणि त्यातूनच त्यांनी आपला कसा विकास करून घेतला हे पुढील भागात पाहूया. धन्यवाद.